ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज ह्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहायची, गीतेवर टीका महाराजांना करायची, त्यावेळेस महाराजांनी अगोदर देवाला नमस्कार केला. कोणाला नमस्कार केला? आणि देवाला नमस्कार करून मग ग्रंथाला सुरुवात केली. आपणही असा एक नियम आहे ना, किंवा कोणचंही कार्य करीत असताना आपण देवाला वंदन करून नमस्कार करूनही करतो. हा श्रेष्ठाचा एक संप्रदाय आहे. आणि देवाला नमस्कार करून जे काही कार्य आपण सुरुवात ज्या कार्याला केलेली असती, ते कार्य त्या देवाच्या कृपेनं निर्विघ्नपणानं पार पडत असतं किंवा पार पडावं अशी एक अपेक्षा असते. आणि म्हणून महाराजांनी इथं सुरुवातीलाच देवाला काय केला? नमस्कार केला. आता इथं महाराजांनी जो काही परमात्म स्वरूपाला नमस्कार केला, वंदन केलं, ते परमात्म्याचं जे काही स्वरूप लक्षण आहे, त्या स्वरूप लक्षणाला नमस्कार केला. कारण परमात्म्याचे दोन स्वरूप आहेत किंवा दोन लक्षणं आहेत. एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे ज्या लक्षणाचा बाध होतो ते कोणचं लक्षण आहे? तटस्थ लक्षण आहे. आणि ज्या स्वरूपाचा बाध होत नाही ते लक्षण कोणचं आहे? स्वरूप लक्षण आहे. म्हणून महाराजांनी ह्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच परमात्म्याला जो नमस्कार केला ते स्वरूप लक्षणाला घेऊन केला. कारण असं असतं, कुठं महाराजांनी ईश्वराला नमस्कार केला, ते ईश्वराचं वर्णन केलं, ते तटस्थ लक्षण. जसं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा अधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. किंवा महाराजांनी कुठं वर्णन केलं? चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. असं जे काही वर्णन केलं ते कोण्या स्वरूपाला केलं? तेही परमात्म्यालाच वंदन केलेलं आहे, परमात्म्याचंच वर्णन आहे. पण कोण्या लक्षणाचं आहे? ते तटस्थ लक्षणाचं आहे. कारण तटस्थ लक्षण कशाला म्हणावं? की उपाधीला घेऊन केलेलं परमात्म्याचं वर्णन म्हणजे तटस्थ लक्षण आहे. ते उपाधीसहित जे काही परमात्म स्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं जातं ते कोणत्या स्वरूपाचं वर्णन आहे? म्हणून लक्षात यावं, आपल्याला काही शास्त्र कळावं. काही माणसाला शास्त्राचे संस्कार असा, अरे शास्त्र काय बोलतं हे कळत जावं माणसाला. जसं व्यवहारात लोक काय बोलत आहेत हे कळतं ना माणसाला. म्हणून अरे व्यवहारामध्ये जे काही शहाणे माणसं बोलतात त्या माणसाचं बोलणं कळालं म्हणजे आपल्याला तो व्यवहार सुरळीत करता येतो. म्हणून लहानपणी आपण लहान लेकराला शिकवतो ना, मग त्याला मायबापाचं बोलणं कळू लागतं. हळूहळू काय होऊ लागतं त्याला? मग व्यवहारात जसं आपण एकमेकाचं बोलणं काय करतो? कळून घेतो. तसं परमार्थामध्ये
अरे शास्त्राचं काय बोलणं आहे, साधू संत आपल्याला काय बोलतात हे आपण काय घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर साधू संताचं बोलणं लक्षात घेतलं, शास्त्र काय सांगतं हे जर आपल्याला कळालं तर आपलं कल्याण होईल. आपण ह्या संसार बंधनातून काय होऊ, पार पडू. जसं व्यवहारात लोकांचं बोलणं जर आपल्याला कळालं तर आपल्याला व्यवहारात व्यवस्थिशीर जगता येतं, व्यवहार करता येतो. आणि लोकांचं बोलणं जर आपल्याला नीट नाही कळालं तर काय करता येणार नाही, व्यवहार करता येणार नाही. तसं बाबा हो, ह्या संसार बंधनातून जर पार पडायचं असेल, स्वतःचं कल्याण जर करून घ्यायचं असं ज्याला कोणाला, त्यांनी शास्त्राचं बोलणं, संताचं बोलणं हे काय केलं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे की हे माणसं काय बोलते बाबा. अरे ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या कल्याणाकरता बोलले. कशाकरता बोलले ते, आपल्याला समजन असं बोलले. म्हणून असं समजू नका किंवा परमार्थ आपल्याला कळत नाही, तो कळण्यासारखा नाही, समजण्यासारखा नाही, असं नाही. हे मनुष्य देहात ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासारख्या आहेत. इतर देहात बोलणंही नाही, बोलण्याचा अर्थही कळत नाही, पण मनुष्य देहात मात्र शब्द आहे आणि शब्दाचा काय कळतो, अर्थ कळतो. म्हणून इथंच. आणि आता ह्या बाकीच्या लोकांचे जे बोलणे आहेत याचा जो अर्थ आहे हा फारसा कळून उपयोग नाही, जगण्याकरता उपयोग आहे. कशाकरता आहे तो, पण साधू संतांच्या बोलण्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला ह्या संसार बंधनातून काय होईल, पार पाडेल. म्हणून बाबा हो, शक्यतो साधू संतांच्या बोलण्याचा अर्थ आपल्याला कळावं आणि तो जर आपण एकाग्रतेनं ऐकला तर निश्चितच काय होतोय, निश्चितच आपल्याला कळन. म्हणून आपण साधू संतांचे शब्द, शास्त्राचे शब्द हे कसे ऐकले पाहिजे, एकाग्रतेनं ऐकले पाहिजे. कारण प्रत्येक बोलण्याला अर्थ असतो, तसं ह्या बी बोलण्याला काय आहे, अर्थ आहे. मग आता इथं काय सांगतात महाराज, मग आपण वर्णन कर, आपण चिंतन करीत होतो किंवा ह्या गोष्टी कळत जावं आता, किंवा हे कारण शास्त्रामध्ये काय आहे, वर्णन आहे. ज्यावेळेस परमात्म्याला मायेची उपाधी लावून बोलल्या जातं त्यावेळेस ते परमात्म्याचं कोणचं लक्षण आहे, तटस्थ लक्षण आहे. आणि निरुपाधिक चैतन्याचं जेव्हा वर्णन केलं जातं ते परमात्म्याचं कोणचं लक्षण आहे, स्वरूप लक्षण आहे. मग आता ज्यावेळेस तटस्थ लक्षण बोललं जातं त्यावेळेस तो परमात्मा जगाचं कारण आहे आणि जग हे काय आहे, कार्य आहे. आणि ज्यावेळेस स्वरूप लक्षण बोललं जातं त्यावेळेस त्या परमात्म्याचं हे जगत भास आहे आणि परमात्मा जगाचं काय आहे, अधिष्ठान आहे. ह्या गोष्टी जरा चांगल्या ध्यानात ठेवा की जेव्हा स्वरूप लक्षण आलं परमात्म्याचं त्यावेळेस जगत हे परमात्म्याचा काय आहे, भास आहे. आणि जेव्हा परमात्म्याचं तटस्थ लक्षणाचं वर्णन केलं जातं त्यावेळेस हे जगत परमात्म्याचं काय आहे, कार्य आहे. आणि परमात्मा ह्या जगाचं काय आहे, कारण आहे. म्हणून कधी अरे जगत जर आपण कार्य मानलं तर परमात्मा ह्या जगाचं काय आहे, कारण आहे. मग आता ज्याने म्हणून महाराज म्हणतात ना, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीण चिंतन, जगत जीवन नारायण गायीण गुण तयाचे. जेणे हा जीव दिला दान म्हणजे ज्याने आपलं आयुष्य म्हणजे श्वास चालवला, ज्याने आपल्याला शरीर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपणा भवरोग. मग ज्याने आपल्याला हे शरीर दिलं, इंद्रिय दिले, ज्याने आपला काय चालवला, श्वास चालवला, ज्याच्या आपल्यावर एवढे काय आहेत, उपकार आहेत. मग त्याचं चिंतन करणं, तटस्थ लक्षणाचं चिंतन करणं म्हणजे ईश्वराचं वर्णन करणं आहे. दुसरी गोष्ट, एक तर परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत, दुसरी गोष्ट
परमात्मा हा निर्दोष आहे. कसा आहे? कारण परमात्म्याला मायेची उपाधी जरी लागली असली, ते उपाधियुक्त जरी चैतन्य असलं तरी ते निर्दोष आहे. कसं आहे ते? कारण माया ही उपाधी परमात्म्याची ही शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळं तिच्यात कोणताही दोष नाही. काही नाही त्याच्यामध्ये. कारण ती शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळं ईश्वराच्या उपाधीमध्ये अज्ञानाचा काय नाही, दोष नाही. म्हणून तिथं मलदोषही नाही, विक्षेप दोषही नाही ईश्वराच्या ठिकाणी, आणि आवरण दोषही नाही. आणि जीवाच्या ठिकाणी मात्र सगळे काय आहेत, दोष आहेत. म्हणून जीवाचं जर वर्णन केलं, आता त्याच्याच अंतकरणात जर दोष आहेत बाबा हो, तर त्याचं जर आपण वर्णन केलं तर आपल्याही अंतकरणात काय येतील, त्याचे दोष येतील. म्हणून कोणत्या जीवाचं वर्णन करीत जाऊ नये. जीवनामध्ये ध्यानात असू द्या, काही गोष्टी माणसाला कोणाबद्दल नाईलाजानं बोलावं लागत आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण जीवाचं काय करत जाऊ नये वर्णन. एक तर जडाचंही वर्णन करीत जाऊ नये, तोंड भरून जडाचं वर्णन करीत जाऊ नये, की आमचे कपडे असे आहेत, आमचे अलंकार असे आहेत, आमचा बंगला असा आहे, आमचं वावर असं आहे. असं कधी काय करीत जाऊ नये, वर्णन करीत जाऊ नये. अरे जडाचं वर्णन करीत जाऊ नये. का करीत जाऊ नये बाबा हो, तर ते मरत आहे. ह्या गोष्टी जेव्हा आपण चांगल्या ध्यानात घेऊ तेव्हा पुढं जाता येईल. म्हणजे असं काही सहजासहजी सगळ्याच गोष्टी एक अरे रोग घालवायचा असला तर नुसतं औषधी घेऊनच जमत नाही, पथ्य बी पाळावं लागते. काय करावं लागते? आणि आपली एक म्हण आहे की औषध दगडीचं असतं आणि पथ लाखाची असते. औषधापेक्षा पथ्य पाळल्यानं जास्त गुण येत असतो. येत होतो. तसं बाबा हो, इथं आपल्याला परमात्मा तर कळून घ्यायचाच, पण आपल्या अंतकरणातले काय काढायचे, दोषही काढायचे. जेव्हा आपल्या अंतकरणातले दोष निघतील तेव्हाच आपल्याला आपल्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होईल, आणि तेव्हाच आपण आपल्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाऊ. म्हणून आपल्या मोक्ष स्वरूप परमात्मा चिंतनापेक्षाही दोष काढणं गरजेचे. आणि दोष काढण्याकरता ते दोष कशानं शिरले आपल्या अंतकरणात, जसं अरे रोगाचे जंतू तर काढायचेच, पण ते रोगाचे जंतू कशानं शिरले ती सुद्धा पथ्य पाळायची ना. तसं बाबा हे दोष आपल्या अंतकरणात शिरलेत. काय झालेत ते, कशानं शिरलेत? त्या ज्यांच्या अंतकरणात दोष आहेत त्यांचं ऐकल्यानं, जो संसार दोषी आहे त्याचं वर्णन केल्यानं. कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. काय आहे ते संसारात? काय आहेत? सगळे व्यसनं आहेत. म्हणजे सगळ्या बाजूनं दुःखरूप आहे, सगळ्या बाजूनं दोष आहे त्याच्यामध्ये. आता या शरीरामध्ये सगळ्या बाजूनं दोष आहे. त्याच्या दोषाचं महाराजांनी वर्णनच केलं. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराचे. आता का वर्णन करणार? काय एक दोष आहे का त्याच्यामध्ये या शरीरामध्ये महाराज? शरीर दुःखाचे कोठार म्हणजे सगळ्या बाजूनं दुःख. शरीर म्हणजे काय आहे? दुःख आहे. कशामुळं दुःख आहे? तर ते रोगाचं भांडार आहे म्हणून दुःख आहे. रोगाचं भांडार काऊन आहे? तर दुर्गंधीची थार आहे म्हणून रोगाचं भांडार आहे. म्हणून इतके अवगुण ज्या संसाराच्या ठिकाणी आहेत, जो क्षणाला मरतोय, त्याचं जर आपण वर्णन करू लागलो तर आपलं अंतकरण काय झालं? दोषी झालंच म्हणावंच की लागत नाही. म्हणून संसाराचं काय करत जाऊ नये, वर्णन करीत जाऊ नये, कोणाच्याच करीत जाऊ नये, नाही करीत जाऊ नाही, त्याला आवडीनं पाहत जाऊ नाही. चला जाऊ द्या. म्हणून संसार हा दोषीच आहे. तसंच आता जीव जरी शुद्ध आहे पण शुद्धीवर नाहीत ना. काय नाही तर जीव शुद्धीवर नाहीत.
आणि शुद्धीवर नसल्यामुळं त्याच्या बी अंतःकरणात काय आहेत, दोषच आहेत. म्हणून जीवाचं सुद्धा काय करत जाऊ नये, वर्णन करीत जाऊ नये. मग वर्णन कोणाचं करीत जावं, ईश्वराचं करीत जावं. काय वर्णन कोणाचं करीत जावं, ईश्वराचं करीत जावं. ईश्वराचंच का वर्णन करीत जावं, एक तर ईश्वराचे आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत. ते आपल्याला काय दिला, त्यांनी नरदेह दिला. हे परमात्मा प्राप्तीचं काय दिलं, आपल्याला साधन दिलं. एक तर ईश्वराचे आपल्यावर उपकार आहेत. दुसरी गोष्ट, कारण आपल्याला कृतार्थ होण्याकरता, ह्या संसार बंधनातून पार पडण्याकरता देह दिला ना ईश्वरानं आपल्याला, म्हणून त्याचे काय आहेत, आपल्यावर उपकार आहेत. दुसरी गोष्ट, त्या ईश्वराचं जर चिंतन केलं तर तो निर्दोष असल्यामुळं, शुद्ध असल्यामुळं आपलंही अंतःकरण शुद्ध होईल. आपल्याही अंतःकरणातले काय जातील, दोष जातील. आणि आपल्या अंतःकरणातले दोष गेले, एकतर जातील, नाही तसे गेले तर आपण त्याला आग्रह धरू की आमच्या अंतःकरणातले दोष आता तू घालव, कारण ते दोष घालवण्याकरता तू समर्थ आहे. काय आहे, म्हणून महाराज म्हणले ना, करिया तिमिराचा नाश. माझ्या अंतःकरणात जो अज्ञानाचा दोष आहे, तिमिर म्हणजे अज्ञान, ह्या अज्ञानाचा काय कर, तू नाश कर. उदय होऊनी प्रकाश. आणि अंतःकरणात त्या ज्ञानाची निवृत्ती करण्याकरता, अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता जे प्रकाश ज्ञानाचा पाहिजे, त्याचा बी उदय तूच कर. हे काम तुझ्याकडंच. कोणाकडं, हां, करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पास. मला जे काही या जन्ममरणाचं बंधन आहे, किंवा माझ्या अंतःकरणामध्ये जो याची जी आशा आहे, वासना आहे, आसक्ती आहे, तो मला पाश आहे. ते पाश बी अंतःकरणातला कोण तोड, तूच तोड. तोडी आशा पास, करिगा वास हृदय. देव म्हणीन ह्याकून हे जमत नाही. ते तुकाराम महाराज म्हणजे तुला तसं नाही सोडित, कसं काय जमत नाही. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची. आज तू शहाणा माणूस आहे, तू गुण संपन्न आहे, तुला काय करता येणार नाही. म्हणून आमचंच करीत नाही, का करीत नाही तू, आमचं केलंच पाहिजे, कारण तू समर्थ आहे, दयाळू बी आहे, आणि ही तुझी जगात कीर्ती बी अशी झालेली आहे. आणि नाही केलं तर बट्टा बी तुलाच लागत. बघा तुकाराम महाराजांचा केवढा देवावर काय होता, देवावर म्हणजे देवावर एवढी सत्ता काय होती. हां, म्हणजे इतके तुकाराम महाराजांचा देवावर भाव होता. चला असू द्या, आपला बी ईश्वरावर काय पाहिजे बाबा, हो भाव पाहिजे. म्हणून अशा देवाचं वर्णन कुठं कुठं केलं जातं. ते कशा करता, याच्या करता, कारण परमात्मा हा जगाचं काय आहे, उपादान कारण आहे. म्हणून आणि पुन्हा निर्दोष आहे तो, कारण त्याची उपाधी शुद्ध सत्वगुण आहे. म्हणून असंही साधू संतानं परमात्म्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. पण इथं जे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं ते मात्र तटस्थ लक्षणाचं न करता स्वरूप लक्षणाचं केलं. कोणत्या लक्षणाचं केलं ते आता, हां, आणि त्या स्वरूप लक्षणाचं केलेलं जे वर्णन आहे त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे की त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षण काय आहे. मग काय स्वरूप लक्षण महाराज इथं सांगतात, तर महाराज ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल अर्थमती प्रकार. चला काय म्हणतात महाराज, ओम नमोजी आद्या, की अशा जो कोणी आद्य आहे. पहिलं लक्षण महाराजांनी सांगितलं आद्या. ओम नमो, कोणाला नमो, कोणाला नमस्कार, जो आद्य आहे त्याला नमस्कार. म्हणून मग आता ओम नमोजी आद्या एक. आता जो आद्य आहे तो परमात्मा आहे असं मीच सांगायलो असं नाही, तर महाराज म्हणतात वेदानं बी त्याचंच काय केलेलं आहे, प्रतिपादन. ज्याचं वेदानं प्रतिपादन केलेलं आहे
त्या आद्याला मी वंदन करतो. म्हणजे ज्याला ज्ञानेश्वर महाराज वंदन करतात तो वेदालाही प्रतिपाद्य आहे, वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे. अरे वेद कोणाचंही प्रतिपादन करीत नाही. आपण मूर्ख असल्यामुळं कोणाचंही वर्णन करतो ती गोष्ट वेगळी आहे. पण वेद हा शहाणा आहे, तो कोणाचंही काय करीत नाही, वर्णन करीत नाही. तो जो आद्य आहे, ज्याची उत्पत्ती झाली नाही, ज्याचा नाश होत नाही, असा जो आद्य परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं वेद काय करतो, वर्णन करतो. म्हणून आपण वेदाचं चिंतन करतोय की अरे वेद हा परमात्म्याचं वर्णन करतोय, आद्याचं वर्णन करतोय, शाश्वताचं वर्णन करतोय. म्हणून आमचा जो आद्य आहे तो महाराज म्हणतात मी त्याला उगच नाही नमस्कार करीत, तो वेदाला सुद्धा प्रतिपाद्य आहे, वेदानं सुद्धा प्रतिपादन केलेलं आहे, असा एवढा मोठा आहे. म्हणून वेद प्रतिपाद्या झालं. जे जे स्वसंवेद्या, आता इथं महाराजांनी काय केलं, जे स्वसंवेद्या, स्वसंवेद्या म्हणजे जो स्वतःनं स्वतःला जाणतो. काय करतो, स्वसंवेद्या म्हणजे अरे हे जग स्वतःनं स्वतःला जाणत नाही म्हणजे जड आहे, आणि परमात्मा हा स्वतःनं स्वतःला जाणतो. जसं त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतो आपण. जसं आता ह्या सगळ्या वस्तू कशाने दिसल्या, सूर्याच्या प्रकाशाने दिसल्या. ऐकत थोडं एकाग्रतेचं आहे, आपल्याला शास्त्र लक्षात घ्यायचं, काय चिंतन करायचं आहे बाबा. आणि आपण येडे नाही बरं का, पण आपल्या अंतःकरणात शास्त्र जाणून घ्यावं ही तळमळ नाही ना. काही नाही बाबा, हो शास्त्र अवघड आहे असं नाही, शास्त्र बोलतंय ते अपरिचित आहे असं नाही, शास्त्र बोलतंय हे एक रीतीत बसण्यासारखं आहे असं नाही बाबा. हो ते रीतिशीर आहे, गणितशीर आहे, हिशोबशीर आहे. दुसरी गोष्ट ते आपल्याला परिचयाचं आहे. तिसरी गोष्ट आपल्या कल्याणाचं आहे. कशाचं आहे ते, म्हणून शास्त्र कळण्यासारखं नाही असं नाही, शास्त्र ऐकण्याची जिज्ञासा असावी. जिज्ञासा असली म्हणजे मनाची एकाग्रता कायम राहते, एकाग्रता राहिली म्हणजे माणसाच्या लक्षात राहतं, लक्षात राहिलं तर माणूस त्याचं मनन करतं, मनन केल्यावर ते दृढ होतं. ह्या गोष्टी जरा टप्प्याटप्प्याने चलत राहतील. चला, पण आता मग हे सगळं सिद्ध असताना कोणी जर ऐकत नसेल, ते म्हणत असं आम्हाला शास्त्र कळत नाही, तर समजत जाऊ बाबा हो त्याची आता पायाकून आलेली आहे. कशी आलेली आहे, त्याला विलाज नाही. आणि ते शास्त्र आता आपल्याला साधू संतांच्या मुखातून ऐकायला भेटलं, हे एक विशेष आहे. काय आहे, कोणाच्या मुखातून, हे वेद, ही गीता आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ऐकायला भेटते. अर्जुनाला गीता ऐकायला भेटली ती देवाच्या मुखातून ऐकायला भेटली. कोणाच्या मुखातून ऐकायला भेटली, आणि आपल्याला तीच गीता ऐकायला भेटती ही ज्ञानेश्वर महाराजांच्या संताच्या मुखातून ऐकायला भेटते. म्हणजे आपण अर्जुनापेक्षाही भाग्यवान आहोत, कारण त्याला इशाऱ्यानं ध्यानात घ्यावं लागलं आणि आपल्याला साधू संतानं तळमळीनं सांगितलं, आपल्याला समजण. म्हणून साधू संतांच्या अंतःकरणामध्ये ईश्वराईपेक्षा जास्त तळमळ आहे, कारण ते ईश्वरानं ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला आणि अवतार घेऊन हे काम केलं. चला जाऊ द्या, म्हणून बाबा संताच्या मुखातून ऐकायला भेटल्यावर आता संतांनी असं करून, अरे देवानं अर्जुनाला गीता सांगितली, ही अर्जुनाला समजण्यासारखी त्या काळामध्ये तो अधिकारी होता. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तीच गीता ज्ञानेश्वरीच्या रूपानं सांगितली, ती सगळ्यांना समजण्यासारखी. कोणाला समजण्यासारखी, आता
आणि आता जर कोणी म्हणू लागलं आम्हाला ज्ञानेश्वरी समजत नाही, तर आता समजी जावं की याची नियत नाही, आता काही नाही, आता चला म्हणून काही चाललं आपलं. अरे इथं जरी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं असलं तरी हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आलेलं आहे. कोणाच्या मुखातून आलेलं आहे? आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आलेलं असल्यामुळं फार सोपं आहे. चला म्हणून काय म्हणतात महाराज, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या. सुसंवेद्या म्हणजे स्वतःने स्वतःला जाणणारा. जसं आता ह्या सगळ्या वस्तू प्रकाशित झाल्या, हे मंडप प्रकाशित झाले, ज्या रूपवान वस्तू प्रकाशित झाल्या ह्या कोणाच्या प्रकाशानं झाल्या? सूर्याच्या प्रकाशानं झाल्या. मग ह्या वस्तू कोणाच्या प्रकाशानं दिसल्या? सूर्याच्या प्रकाशानं दिसल्या. आणि सूर्य दिसला तर कोणाच्या प्रकाशानं दिसला? सूर्याच्याच प्रकाशानं दिसला. समजा दिवा लावला आपण, मग दिवा दिसतो, दिव्याच्या भोवताली ज्या वस्तू आहेत त्या कोणाच्या प्रकाशानं दिसतात? त्या दिव्याच्या ज्योतीच्या प्रकाशानं. आणि ज्योत दिसते ती ज्योतीच्याच प्रकाशानं. म्हणून ज्योत ही कशी आहे? स्वयंप्रकाश आहे. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या परप्रकाश आहेत, कारण त्याही प्रकाशित आहेत, पण त्या ज्योतीच्या प्रकाशानं प्रकाशित झालेल्या आहेत. आणि ज्योतही प्रकाशित झालेली आहे, पण स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित झालेली आहे, म्हणून तिला स्वयंप्रकाश म्हणावा. तसा हा परमात्मा जो प्रकाशित झाला, कळाला, तो स्वतःच्या ज्ञानानं कळाला. आणि जगही कळालं ते कोणाच्या ज्ञानानं कळालं? परमात्म्याच्या ज्ञानानं. सध्या आपण तिकडं जाऊ, आत्मरूपावर आल्यावर मग इकडं घेऊ. काय घेऊ आता त्याला? चला. अरे आपल्याला एक संताच्या शब्दाची कोणी ऐकायला यावं याची अपेक्षा करू नका. आपल्याला संताच्या शब्दाची सेवा करायला भेटती हे आपलं भाग्य या सप्ताहाच्या निमित्तानं. कशाच्या निमित्तानं? म्हणून आपण आपलंच भाग्य उदयाला आलं, त्या भाग्याचा उपयोग आपण आता करून घ्या. जे नाही करतील ते त्या बिचाऱ्याला लखलाभ, पण त्यांचंही कल्याण करो ईश्वर, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करा. चला काय चाललं आपलं चिंतन. किंवा इथं महाराजांनी जे काही लक्षण सांगितलं ना, ते जरा वर्णन चिंतन करण्यासारखं आहे. की जे जे स्वसंवेद्या म्हणजे जो स्वतःनं स्वतःला काय करतो? जाणतो. परमात्मा स्वसंवेद्य आहे, कारण स्वतःनं स्वतःला काय करतो? तो जाणतो. असा परमात्मा कोण आहे? तर महाराज म्हणतात आत्मरूपा. कोणच्या रूपा? मग आत्मरूपा म्हणजे असा परमात्मा कोण आहे? आत्मरूप आहे. आत्मरूपा म्हणजे आता कुटस्थ रूपा. कोणत्या रूपा? आता आत्मा शब्दाचा अर्थ कुटस्थ आहे. काय आहे? आणि जीव शब्दाचा अर्थ आभासासहित कुटस्थ. काय आता सर्व द्या. आभासासहित कुटस्थ म्हणजे जीव. आणि आत्मा म्हटलं की केवळ कुटस्थ असा शब्द वापरला जातो. आत्मरूपा. कोणत्या रूपा? आता आत्मरूपा. आत्मरूपा म्हणजे कुटस्थ घेतलं बरं का आता. आणि कारण कसं आहे, स्वरूप लक्षण घ्यायलो ना आपण. आता कोणचं लक्षण घ्यायलो आता? आणि स्वरूप लक्षण घेत असताना उपाधीचा बाध होतो. स्वरूप लक्षणात उपाधी अध्यस्त आहे. काय आहे? आणि उपाधी जर अध्यस्त आहे तर उपाधीमुळं झालेला प्रगटपणा सुद्धा काय आहे? अध्यस्त आहे. म्हणून तिथं हे अध्यस्त नाही घेतले, कारण हे अध्यस्त ठरले. आणि ज्यावेळेस ही शरीर उपाधी आहे असं घेतलं जातं, त्यावेळेस ते तटस्थ लक्षण झालं. पण आता इथं काय आहे? स्वरूप लक्षण. आणि स्वरूप लक्षण म्हणलं की उपाधी बाधित झाली, भास आहे. आणि उपाधीचं अधिष्ठान जे चैतन्य आहे त्याचा स्वीकार केला, म्हणून आत्मरूपा. कोणच्या रूपा? आत्मरूपा. देवा तूच गणेश. कोण गणेश? आता जो इथं आत्मरूप कुटस्थ चैतन्य आहे तोच कोण आहे? गणेश आहे. म्हणजे तोच ब्रह्म आहे. काय आहे आता तो? म्हणजे कुटस्थाचं आणि ब्रह्माचं मुख्य समानाधिकरण.
कसं समानाधिकरण आहे आता? हा मुख्य समानाधिकरण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याचं चातुर्य आहे. चला हां, देवा तूची गणेशू सकल आर्थमती प्रकाशू. कशा प्रकाशू? हां, सकल आर्थ मती प्रकाशू. आता कशा कशाला प्रकाशू? स्वसंवेद्या. तेव्हा काय केलं त्यांनी? स्वतःला जाणणारा एक, तेव्हा स्वसंवेद्या. आता काय? सकल अर्थमती प्रकाशू. सकल अर्थमती प्रकाशू म्हणजे सगळ्या पदार्थालाही तूच जाणतो आणि पदार्थाची जी माहिती आहे अंतःकरणात त्या माहितीला सुद्धा तूच जाणतो. म्हणजे वर्तमान कालात जे पदार्थ आहे त्यालाही तूच जाणतो आणि भूतकाळात होऊन गेलेले पदार्थ त्याची जी स्मृती आहे त्या स्मृतीला म्हणजे मनाला, स्मृतीला जाणणं म्हणजे कशाला जाणणं? मनाला जाणणं. आणि पदार्थाला जाणणं म्हणजे जगाला जाणणं. म्हणून जगालाही तूच जाणतो आणि मनालाही तूच जाणतो. असा जाणणारा जो काही परमात्मा आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज काय करायले? नमस्कार करायले. आणि नमस्कार करीत असताना महाराजांनी त्याच्यात गुरुचंही वर्णन घातलं की निवृत्ती दास. कोणचा दास? मी ह्या परमात्म्याचं जे काही वर्णन करतो तो कोणाचा दास आहे? म्हणजे चालता चालता म्हणजे गुरुचंही वर्णन करून टाकलं की हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा काय आहे? दास आहे. असा निवृत्तीनाथाचा दास असलेला मी ह्या म्हणजे परमात्म्याला काय करतोय? वंदन करतोय. असं महाराजांनी इथं सुरुवातीलाच वर्णन केलंय. त्याचं आपण चिंतन करू की हे महाराजांनी जे वर्णन केलं हे आत्मरूपा केलं. पंचरूपा केलं. आता हे ब्रह्मरूपा जर केलं असतं तर आपल्याकडं घेता आलं नसतं, काही नसतं घेता आलं. पण आत्मरूपा केलं म्हणून ते आपल्याकडे बी आलं. आता कोणाकडं आले ते? आणि मग जे आता आपल्याकडं आले ते बरं झालं. आणि आपल्याकडं आलं म्हणजे आता प्रत्यक्ष आलं. ते आता कशात आलं? आता ते हां, म्हणजे इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही परमात्म्याचं वर्णन केलंय हे आत्म्याशी अभेद रूपानं केलंय. आपल्याशी कोण्या रूपानं केलंय? अभेद रूपानं केलंय, भेद रूपानं नाही केलं ना. मग आता आपल्याशी जर ते अभेद रूपानं केलंय तर बरं झालं. ते वर्णन जर आपल्याला कळालं तर त्या परमात्म्याशी आपलाही अभेद आपल्या लक्षात येईल. काय येईल? मग असा जो परमात्मा की जो आद्य आहे, जो सुसंवेद्य आहे, जो वेदाला वर्णन करण्यासारखा असल्यामुळं वेद प्रतिपाद्य बी आहे आणि तो म्हणजे गणेश बी आहे झाला. असा जो परमात्मा आहे तो जर अभेद रूपानं आपल्याला जर कळाला आणि त्याच्याशी जर आपला अभेद झाला तर आपलंही फार मोठं काम झालं. काय झालं? म्हणून आपल्याला तो परमात्मा आता अभेद रूपानं महाराजांनी सांगितला आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे अभेद रूपानं आणि अपरोक्ष रूपानं. कोणत्या रूपानं? एक तर भेद रूपानं नाही, कोणत्या रूपानं? अभेद रूपानं म्हणजे आत्मरूपानं आणि पुन्हा अपरोक्ष रूपानं. आता अपरोक्ष रूपानं कसं काय आहे वा? अभेद रूपानं म्हणजे कुटस्थ रूपानं हे लक्षात घेतलं आपण. पण आता अपरोक्ष रूपानं, अपरोक्ष म्हणजे आता इथं ज्याचा अनुभव आहे त्याला आपण अपरोक्ष असा एक शब्द वापरतो शास्त्रामध्ये. महाराजांनी त्याची व्याख्या एक वेगळ्या पद्धतीनं केली, त्याचं चिंतन आपण नंतर करू. कारण पण अपरोक्ष शब्दाचा अर्थ सरळ सरळ आपण काय घेतो की आता इथं जे अनुभवाला येईल त्याला काय म्हणावं? अपरोक्ष, प्रत्यक्ष असा एक शब्द उच्चारला जातो त्याच्यामध्ये. मग आता आपण प्रत्येक जीव स्वतःला स्वतःचं प्रत्यक्ष आहे का नाही? म्हणजे स्वतःचं स्वतःला काय आहे? अपरोक्ष
म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. कारण आपल्याला जगाचंही ज्ञान आहे. कदाचित आपल्याला एखाद्या वेळेस जगाचं ज्ञान असू शकल नाही तर नसू शकल, पण स्वतःचं ज्ञान नाही असं कधी आहे का? जगाचं ज्ञान कधी आहे आणि कधी नाही. अरे डोळे असले तर रूपाचं ज्ञान आहे, कान असल्यावर शब्दाचं ज्ञान आहे, त्वचा असल्यावर स्पर्शाचं ज्ञान आहे, नाक असल्यावर गंधाचं ज्ञान आहे, जीभ असल्यावर त्वचेचं ज्ञान आहे. म्हणजे जगाचं ज्ञान इंद्रिय असल्यावर आहे. आपलं ज्ञान हे असले तरी आहे, नसले तरी आहे. म्हणून आपल्याला आपलं ज्ञान नाही, आपण आपल्याला अज्ञात आहोत असं कधीच नाही. जसं आपण अंधारात राहिलो ना उभा, तर आपण म्हणतो काहीच दिसत नाही, मला काही दिसत नाही. म्हणजे बाकीच्या वस्तूचं आपल्याला काही नाही, ज्ञान नाही. पण मला माहीत नाही असं म्हणतो का? मी इथं नाही आणि मला ज्ञात नाही असं म्हणतो का? नाही. मग अंधारात जरी असला तरी त्याला माहिती की मी आहे. म्हणजे मीचं ज्ञान कधी नाही, कधी नाही. बघा ना, सुषुप्तीमध्ये ह्या जगाचं ज्ञान नाही, कशाचं ज्ञान नाही, पण मीचं ज्ञान आहेच का नाही? की मी सुखानं झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतो असं जाणत होतो की नाही? म्हणजे आपल्याला आपलं ज्ञान आहेच की नाही? म्हणून आपण आपल्याला कधीच अज्ञात नाही, काही नाही. म्हणून आपण आपल्याला काय आहोत? म्हणून आपण आपल्याला कधी बी अपरोक्ष आहोत. काय आहोत? अपरोक्ष आहोत. मग आता आपण कोण आहोत याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण अपरोक्ष आहोत म्हणजे आपलं आपल्याला काय आहे? ज्ञान आहे. पण आपलं आपल्याला यथार्थ ज्ञान नाही, आपलं आपल्याला भ्रमज्ञान आहे. एवढं चुकलेलं आहे. काय काय? आपलं आपल्याला ज्ञान आहे पण भ्रमज्ञान आहे, एवढं मात्र चुकलेलं आहे. आपलं आपल्याला ज्ञान आहे पण यथार्थ ना काही नाही. कारण आपलं आपल्याला ज्ञान आहे आणि आपलं जे यथार्थ स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. पण आपल्याला आपलं यथार्थ स्वरूपाचं काही नाही, ज्ञान नाही. मग आपल्याला आपलं ज्ञान आहे पण कोणचं ज्ञान आहे? भ्रमज्ञान आहे. भ्रमज्ञान आहे म्हणजे चुकलेलं ज्ञान आहे. मग आपल्याला आपलं ज्ञान करून घ्यायचं नाही. आपल्या अपरोक्ष स्वरूपामध्ये जे काही भ्रमज्ञान आहे ते भ्रमज्ञान काढायचं आपल्याला. कोणचं ज्ञान काढायचं? म्हणून भ्रमज्ञान गेलं की खाली जे राहिलं ते यथार्थ स्वरूप आणि यथार्थ ज्ञानच. काय काय? म्हणून आपल्याला कोणचं ज्ञान काढायचं? इथलं भ्रमज्ञान काढायचे. म्हणून प्रत्येक आत्मा आहेच की नाही, आणि त्या कुटस्थाचाच आभास म्हणजे जीव, म्हणजे जाणणेपणा, म्हणजे मीपणा. म्हणजे आता मी आहे म्हणतो की नाही आपण? आहे. मग मी आहे म्हणणारा कुटस्थाचा जर आभास आहे तर कुटस्थ रूपच आहे का नाही? तो आहे. म्हणून आता आपण आभासाहून सुरुवात करू. कशाहून? चला, म्हणून आपण जाणणार इतकं नाही. आता महाराज असल्यामुळं मला असे शब्द घ्यावे लागले, काय घ्यावं लागले. आणि बरं झालं, तेही उपयोगी येतील आपल्याला काही गोष्टीला. महाराजांच्या निमित्तानं काही गोष्टी निघतील. कारण मोठे माणसं बसल्यावर जरा विचारपूर्वक आणि मोठ्याल्याच गोष्टी कराव्या लागत त्या माणसाला. चला, तेही आपल्या बिनचुकच असतील असं काही नाही. तरी पण आपण प्रयत्न करू, काही करू त्याचा प्रामाणिकपणानं शास्त्राचं चिंतन करण्याचा एक प्रयत्न करतो आपण सेवा म्हणून. चला, इतके काही आपण शहाणे नाही, पण आपण सेवक आहोत. संताचे काय आहोत? सेवा म्हणून करतोय आपण, अधिकारी म्हणून नाही, काही म्हणून नाही. अरे अधिकारी संत आहेत. कोण आहेत ते? आपण त्यांचे कोण आहोत? सेवक आहोत. चला, काही विषय चालला होता की आपण आलो आता जाणणारे. मी आहे म्हणतो की नाही आता आपण? चला, कारण तिकडून आणला आपण इकडं आता की आता मी आहे म्हणतो आपण. मी आहे म्हणणार आहे का नाही इथं?
मग आता मी आहे म्हणणारा प्रत्येकाला विचारा की मी आहे म्हणणारा कोण आहे. तर आपण म्हणतो मी आहे हे सगळ्यांना माहीत आहे, मीच्या बाबतीत अज्ञान नाही. मी आहे असं ज्ञान आहेच का नाही? बरं मी आहे असं इतकं ज्ञान आहे का? मला कळतं हे बी ज्ञान आहे. मला कळतं हे बी ज्ञान आहे. म्हणजे मी जाणणारा आहे हे ज्ञान आहे. मग आता मी जाणणारा आहे हे जर ज्ञान आहे तर त्या जाणणाराला विचारू की तू जाणणारा कोण? तर तो जाणणारा काय म्हणायलाय की मी जाणणारा हा देह आहे. कोण आहे? प्रत्येक जाणणाराला विचारा तू कोण आहे बाबा? तो म्हणतो हा काय मी माणूस आहे. काय परिचय आपल्याला? हा मी माणूस आहे असं वाटतं की नाही? आणि हाच आपला खरा परिचय असं वाटतं ना आपल्याला की मी कोण आहे? हे माणूस आहे. पण मी माणूस आहे. आता इथं महाराज म्हणाले अरे इथं जो आत्मरूप आहे ना, इथं जो जाणणारा आहे ना तो ब्रह्मा आहे. काय आहे? आणि हा जाणणारा काय म्हणायला की मी कोण आहे? माणूस आहे. अरे हा जाणणारा वेद प्रतिपाद्य आहे आणि हा जाणणारा म्हणाले मी कोण आहे? माणूस आहे. मग माणूस आहे हे जे ज्ञान आहे हे कोणचं ज्ञान आहे? हे भ्रमज्ञान आहे. हे चुकलेलं ज्ञान आहे. आणि हे चुकलेलं ज्ञान हे आपल्या बंधनाला कारण आहे. कशाला कारण आहे? नाही तर राहू दिलं बी असतं. हे काय बिघडलं? ज्ञान चुकलेलं असतं आणि ते जर बंधनाला कारण नसतं तर पडू दिलं असतं आपण, तसंच राहू दिलं असतं. म्हणू द्या, देहाला मी म्हणू द्या, मनाला मी म्हणू द्या, ह्याला इंद्रियाला मी म्हणू द्या, जगाला सत्य म्हणू द्या, चलू द्या, पण ते ज्ञान कशाला कारण आहे? म्हणून चुकीचं ज्ञान हे बंधनाला कारण असतं. आणि चुकीचं ज्ञान हे कशाला कारण असतं? बंधनालाच कारण असतं बघा, दुःखालाच कारण असतं. आणि खरं पाहिलं तर चुकीचं ज्ञानच हे दुःखाला कारण असतं. पदार्थ हे दुःखाला कारण नसतात, पदार्थाचं चुकीचं ज्ञान हे दुःखाला कारण असतं. दोरी माणसाच्या दुःखाला कारण होत नाही. दोरीचं सर्परूपानं जे चुकीचं ज्ञान झालेलं आहे ते माणसाला दुःखाला कारण आहे. दोरी जर दोरी रूपानं कळाली असती तर भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता, घाबरून पडण्याचा प्रश्नच नव्हता, पडले तर दात पडण्याचा प्रश्नच नव्हता, भेद्रपान लागण्याचा प्रश्नच नव्हता बाबा. आणि दोरी काहीच रूपानं कळाली नसती तरी काही प्रश्न नव्हता. आणि दोरी रूपाने कळाली असती तरी काही अडचण नव्हती. अज्ञानातही काही अडचण नसती, यथार्थ ज्ञानातही काही अडचण नसती, भ्रमज्ञानात अडचण असती. ध्यानात असू द्या काय आपल्याला आपल्या स्वरूपाचं गडद अज्ञान असतं ना तरी काही अडचण आली नसती. आपल्याला आपल्या स्वरूपाचं जर यथार्थ ज्ञान असतं ना तरी काही अडचण आली नसती. पण बाबा हो, आपल्याला आपल्या स्वरूपाचं भ्रमज्ञान झालं म्हणूनच अडचण आली, म्हणूनच बंधन निर्माण झालंय, म्हणूनच जललक्ष 84ला फिरावं लागायला. बघा ना आता नसलेलं काम झालं की नाही ते. अरे दोरी रूपानं नाही कळाली, दोरी तर कळाली, सामान्य रूपानं कळाली, पण दोरीचं यथार्थ स्वरूप विशेष स्वरूप न कळाल्यामुळं दोरीचं सर्प रूपानं भ्रमज्ञान झालं. आणि ते भ्रमज्ञान कशाला कारण झालं? दुःखाला कारण झालं. तसंच आपण पुन्हा एक चिंतन करू की अरे ज्यावेळेस रूप काय शुक्तीवर रूपाचा भ्रम होतो. कशावर? शिंपलं चकचकीत असतं ना, त्या चकचकीत शिंपल्यावर कशाचा भ्रम होतो? रुपयाचा भ्रम होतो. मग जेव्हा रुपयाचा भ्रम होतो ना तेव्हाच आसक्ती निर्माण होते. काय होती? इथं काय आहे? रूप आहे, रूप किमतीचं आहे ना. त्याला खूप आनंद झाला. काय झाला की आता आपल्याला काय भेटलंय? रूप भेटलंय. आणि हे घेतलं की आता याला विकणार आणि काय येणार? पैसा येणार. एक काय निर्माण झाली? एक प्रकारची आसक्ती निर्माण झाली. आणि तो आसक्तीनं असा धावपळत एखाद्या वेळेस लांब होती आणि त्याला वाटलं ती कोणी घेईल तिकडून आलं तर, म्हणून जोऱ्यात पळायला गेला तर त्याचा पाय अडकून पळाला, पडला. काय झालं?
आणि पाय ऐकून पडल्यामुळं पडून दात पडले त्याच्यात. काय पडले? दात पडले. मग दात पडण्यास म्हणजे दुःख झालं का नाही? कशामुळं झालं? आसक्तीमुळं झालं. बरं तिथं गेला, दात पडले आणि धावपळ करीत गेला तिथपर्यंत गेला पाहतो तर शिंपला. काय म्हणजे आता इथं दात पडल्याचं बी दुःख बरं का, आणि काही हाताला लागलं नाही याचं बी दुःख, आणि काही हाताला न लागून आपले दात गेले याचं बी दुःख. हे दुःखाला कारण काय? हे भ्रमज्ञानच का नाही? शिंपला रूपानं कळाला असता तर पळाला नसता. शिंपला काहीच रूपानं कळाला नसता, केवळ अज्ञानच असतं तर पळाला नसता, परेशानी झाली नसते बाबा. पण शिंपल्याचं कोण्या रूपानं ज्ञान झालं रे? भ्रमरूपानं ज्ञान झालं, रुपयाच्या रूपानं ज्ञान झाल्या म्हणून काय भोगावं गेलं. म्हणून बाबा हो, दुःखाला जे कारण असं ना ते केवळ भ्रमज्ञान जीवाचं दुःखाला कारण आहे. म्हणून बाबा होय, म्हणून आपण जे चिंतन करतोय हे भ्रमज्ञान काढतोय. काय काढतोय? आणि यथार्थ जे ज्ञान आहे ते असतंच म्हणा, पण त्याच्याकडं आपलं काही नाही, लक्ष नाही. चला मग काय भ्रमज्ञान आहे? नीट बस, मग तरी झाली का तू? चल करता काय? चला. अरे माणसं शहाणे बघा, माणसाला लवकर कळतं पण ऐकायला तयार नाही. बाया भोळ्या बिचारे, काम त्यांच्या मागं काम बी, पण बसते येऊन बिचारे. आता काय करते? मग आता जेवढं कळन तेवढं किमान त्यांची तळमळ नेईल, एक दिवस त्यांच्या परमात्म स्वरूपापर्यंत नेईल, आणि त्याच्या निमित्तानं आपलंही होतंय. काय होतंय? सला. म्हणून जे असतील तशी घेऊन सला. तुकाराम महाराज नाही का पंढरपूरला ही दिंडी नेलं तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी, तेव्हा हे सुशिक्षित लोक दिंड्याबरोबर नसते जास्त. हे खेड्यापाड्यातली भोळे बाबडे कसे लोक जास्त, म्हातारे कोतारे बाया भोळे असे लोक जास्त. शिकल्या सवरलेले लोक फारसे दिंड्याबरोबर नसतात. अति सुशिक्षित आहेत बरं का, त्याला लवकर कळत, शाणे हित आणि त्याला लवकर कळतं त्या गोष्टी. पण आता ते येतात का महाराजाबरोबर? ते असे नाही, ते मंत्र्याबरोबर याच्याबरोबर येते, ते वारकऱ्याबरोबर थोडं येते, मंत्र्याच्या पुढं गोंडा गोळ येतात. ते का करीत ते पुढं काय करू काय करू का नाही, दादा आप्पा काका बाबा पुढं येणार येत आधी तयारी आहे, हे ते करीत येत, ते गोंडे गोळते त्याच्या पुढे. पण ते काय असे महाराजा पुढे याच्या पुढे थोडे येते ते. नाही ते भोळे समजते. त्याला काय समजते ते? भोळे समजते. माझा तुकाराम महाराज वाटतं शान आहेत, लवकर कळून यायला, पण ते येत नाही. चला मग आता बरं हे बी येत नाही तर दुसरी गोष्ट आहे, परमार्थातले बी शहाणे नसतेच लय. वारीला यायला त्याला शास्त्र अभ्यास करणारे हे बी नसते. तर काय नसते तर ते आपले ते बसले द्यायचे शास्त्र अभ्यास करीत, हे करीत, ते पाठ करीत, ते करीत ते परमार्थ करणार. ते हेमांबाजी पिंबाजी येत होते का ते दिंड्या बरोबर? नाही, ते म्हणतो त्याला मी मोठा महाराज लागतो, गाड्यावाला पाड्यावाला याच्यावाला त्याच्यावाला, त्याच्या मागं मोठाले श्रीमंत ते याच्यात घुसत आहेत का? नाही, ते बी नाही. मग कोण होते? हे आपले तुकाराम महाराज म्हणले चला बाबा याच्याबरोबर चला दिंडीत. मग त्यालाच आपलं जसं जमन तसं सांगून त्याच्याबरोबर त्याचा आनंद लुटला त्यांनी, आणि त्या भोळ्या बाबळ्याला त्याला विकळून केलं. तसं बाबा आपलं चलू द्या, चालू घेऊन या सगळ्याला. म्हणून काय चिंतन चाललं होतं? भ्रमज्ञान. अरे आपण जे बोलतो ते कशाकरता बोलतोय रोज? की शरीर तू नाही, शरीर पंचभूताचं आहे, शरीर हाडामासाचं आहे, शरीर रोगाचे भांडारे, हे उगं नाही बोलत बाबा हो. हेच आपल्या लक्ष 84च्या दुःखाला काय झाले? कारणीभूत झालंय. चला अरे हे सगळ्याचं भ्रमज्ञान, यथार्थ ज्ञान हे दुःखाला कारण नसतं. बघा 2-3 गोष्टी. एक तर जग मिथ्या असून सत्य म्हणून ज्ञान झालं, हे भ्रमज्ञान आहे. कोणचं ज्ञान आहे? आधी परमात्म्याचं अस्तित्व आहे, पण अस्तित्व कोणाचं वाटायले? जगाचं वाटायले. हे काय आहे? भ्रमज्ञान आहे. तसंच आनंद परमात्म्याचा आहे पण विषयाचा वाटायला, हे भ्रमज्ञान आहे का नाही? म्हणून विषयाच्या पाठीमागं लागला.
अरे विषयाच्या ठिकाणी जर ब्रह्मज्ञान, आनंदाचं ब्रह्मज्ञान झालं नसतं तर विषयाच्या नादी लागलं नसतं कोणी. परमात्म्याचं जर यथार्थ ज्ञान झालं नसतं, किमान विषयाच्या ठिकाणी ते ब्रह्मज्ञान झालं नसतं, तिकडं इकडं झालं नसतं, तिकडं तिकडं बी नाही झालं, म्हणजे परमात्मा आनंद रूप हे बी नाही कळालं, म्हणजे परमात्म्याच्या आनंद स्वरूपाचं अज्ञान राहिलं असतं कायमचंच. आणि विषयाच्या ठिकाणी आनंद आहे असं जर ब्रह्मज्ञान झालं नसतं तर किमान विषयाच्या नादी लागण्याचं तर दुःख झालं नसतं. पण परमात्मा असंही की तो अज्ञानात कधी राहत नसतो, त्याचं ज्ञान होतच असतं, झालं तर यथार्थ, नाही तर मग ब्रह्मज्ञान. म्हणून भाऊ परमात्म्याच्या आनंद रूपाचं जे ज्ञान झालंय ते विषयाच्या ठिकाणी झालं, हे कोणचं ज्ञान आहे? हे ब्रह्मज्ञान आहे. आणि परमात्मा चैतन्य रूप आहे, त्या चैतन्यत्वाचं देह जाणणार आहे असं जे ज्ञान झालंय हे कोणचं ज्ञान आहे? हे ब्रह्मज्ञान आहे. हे ब्रह्मज्ञान आपल्याला काढायचं. काय काढायचं आपल्याला? मग खाली राहिलं ते सच्चिदानंद. काय राहिलं? मग आता पहिलं ब्रह्मज्ञान काढायचं आपल्याला, की देह जाणणारा वाटायला हे ब्रह्मज्ञान काढायचे. मग आता मी जाणणार आहे का नाही इथं? मग मी जाणणार आहे खरं आहे, आणि देह जाणणार आहे हे ब्रह्मज्ञान आहे. म्हणून देह जाणणारा आहे हे यथार्थ ज्ञान नाही, कारण देहाला कळत नाही. हे तुम्हाला माहीत आहे, चांगलं पंचीकरण ऐकलेलं आहे तुम्ही, की देहाला कळत नाही हे तुम्हाला फारसं सांगायचं काम नाही. अरे दोन्ही बाजूला आपण लक्षात घेतो की देह हा पंचभूताचा झालेला असल्यामुळं कारणाला जर कळत नाही तर कारणापासून झालेलं जे कार्य आहे त्याला सुद्धा कळत नाही. मग त्याच्यातल्या स्थूल देहाला बी कळत नाही, सूक्ष्म देहाला बी कळत नाही, आणि कारण देहाला तर कळतच नाही. म्हणून देहाला कळत नाही, कारण देह हा भौतिक जड आहे. कसा आहे? भौतिक आहे म्हणून जड आहे. कसा आहे तो? हां, पंचभूताचा असल्यामुळं तो कसा आहे? जड आहे. म्हणून देहाला कळत नाही. देहाला कळत आहे असा जरी अनुभव येत असला तरी विचारानं ठरलं की देहाला कळत नाही, आणि देहाला कळत नाही असं जर विचारानं ठरलं तर देह जड आहे असा निश्चय करायला काही अडचण नाही. म्हणून आता आपण ठरवलं की इथं देह कसा आहे? जड आहे, आणि त्याला जाणणारे आपण चैतन्य आहोत. म्हणजे या शरीराहून आपण कसे आहोत? वेगळे आहोत. मग आता आपण झालं, म्हणजे आता आपण शरीराहून कसे आहोत? वेगळे आहोत. म्हणजे आपण चैतन्य आहोत. कसे आहोत आता? आणि शरीर कसं आहे? जड आहे. ठरलं, म्हणजे आपण शरीराहून कसे आहोत? वेगळे आहोत. दुसरी गोष्ट, आता आनंद कशात वाटायला? विषयात. हे बघा, देहाहून मी वेगळा कळालं की देह तादात्म्य सुटत असतं. काय काय? हा, आणि विषयात आनंद नाही हे कळालं तर विषयासक्ती जात असते. काय जात असती? हा, काहीच एखाद्या वेळेस देह तादात्म्य गेलं पण विषयासक्ती जात नाही. काय जात नाही? हा, कारण त्याला विषय दुःख रूपे कळाले नाही, विषयात आनंद हे नाही कळालं, आनंद मी आहे हे नाही कळालं. म्हणून कशाची आसक्ती आहे? हा, झालं. आणि जगत सत्यत्व बुद्धी जर राहिली, म्हणजे आपल्याला आपलं अस्तित्व जर नाही कळालं, नित्यत्व नाही कळालं, तर जगाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी राहते. काय राहते? म्हणून विषयीची देहात्मबुद्धी गेली असं समजू आपण. काय गेली? विषय देहाला मी म्हणत नाही ना, पामर देहाला मी म्हणतो. विषयी देहाहून मी वेगळा जीव समजतो. म्हणून देहबुद्धी कोणाची गेली? विषयीची गेली असं केलं. आता जो वैराग्यवान आहे ना, त्याची विषयाच्या ठिकाणी आनंद जो आहे ती विपरीत बुद्धी गेली. काय? हा, ते वैराग्यवानाला काही नसती, साधकाला विपरीत, म्हणजे विषयीला देहात्मबुद्धी नसते असं गृहीत धरा. आणि जिज्ञासूला जगतात आनंद आहे ही बुद्धी नसते असं म्हणू आपण. फक्त त्याला सत्यत्व बुद्धी राहिली म्हणून बंधन कायम आहे. जगाची
फक्त सत्यत्वबुद्धी राहिली म्हणजे त्याला आत्म्याच्या एका अंशाचं ज्ञान, परमात्म्याच्या एका अंशाचं ज्ञान राहिलं त्याला. असं कारण सत्यत्वबुद्धी राहिली ना, मग जगाबद्दल सत्यत्वबुद्धी राहिली तरी बंधन कायमच आहे. जगाबद्दल आनंदत्वबुद्धी राहिली तरी बंधन कायम आहे. आणि देहात्मबुद्धी राहिली तरी बंधन कायम आहे. मग पहिली कोणची बुद्धी जावी? देहात्मबुद्धी जावी. देह आणि मी कोण आहे याचा विचार केला म्हणजे कोणची बुद्धी जाती? देहात्मबुद्धी जाती. आणि विषयाचं काय स्वरूप आहे याचा जर विचार केला तर विषयात जो आनंद आहे ती विपरीत बुद्धी जाती. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आपल्याला की आनंद विषयाचा नाही, आनंद कोणाचा आहे? आपलाच आहे. मग ज्या वेळेस आपल्याला आनंद होतो त्यावेळेस आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर होती आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये आपल्याच आनंदाचं काय होतं? भान होतं. पण विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्म्याच्या आनंदाचं भान एका काळी होतंय. पण ते कोणाचं होतं याचा विचार न केल्यामुळं विषयातूनच सुख झालंय. असा काय झालाय? भ्रम झालाय. पण विषयात काही नाही, सुख नाही असं महाराजांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे. का रे, विषय हे सुख होण्यासारखे नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. विषय जे सुख काय विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल रे. अजून आता ते प्रमाण माझ्या कानापर्यंत येत नाही, कमी ऐकू येतं. चला जाऊ द्या. विषयाचे जे सुख ते साध्यंत जाण दुःख काय की जे मूर्ख कारण विषयाचं जे सुख आहे ना ते त्याच काळी दुःख असतं. साध्यंत त्याच काळी काय असतं ते महाराजांनी सांगितलं ना. अरे विषयाचे कांदे वाटून जो रसू घेजे काढून तया नाव आंबर ठेविनी आंबर होणे असं एक प्रमाण आहे. मला ते पूर्ण येत नाही. विषानं भरलेला कांदा आहे, विष आहे त्या कांद्यामध्ये, जहाल विष. आणि ते विष, ते कांदा वाटला आणि ते विष पेला आपण आणि त्याला नाव काय ठेवलं? आम्रत ठेवलं. आणि आम्रत नाव ठेवून आमर होण्याची इच्छा करायला शक्य आहे का आता ते? तसं बाबा हे विषय साक्षात दुःखरूप आहे आणि साक्षात दुःखरूप असताना त्याला तुम्ही सुख मानायले आणि त्याच्यात मी सुखी झालो म्हणायले पुण्या. आता हा किती येडेपणा झाला. समजा एखाद्याने विषयाचे कांदे वाटले, पेले, विष पेलं आणि तो म्हणला आता मला मरणच नाही, अमर झालो असं जर म्हणू लागला आणि लोकांनी साक्षात पाहिले याने विषयाचे कांदे पेले तर आता त्या क्षणात मरणारे ना असं झोकात आला की आता मी अमर झालो, आता मला मरण नाही असं जर म्हणू लागला तर ज्यानं पाहिलंय ते म्हणते हा किती मूर्ख आहे. आता तसं बाबा हो विषयात पहिलं सुख नाही, विषयात सुख मानलं, आनंद मानून आता म्हणायला की मी त्यानं काय झालो, किती मूर्ख म्हणावं लागेल आपण. चला जाऊ द्या. चला म्हणून बाबा हो, म्हणून विषयात काही नाही, सुख नाही. सुख आहे ते कोणाचं आहे? आत्म्याचं सुख आहे. म्हणून आपलंच काय आहे? सुख आहे. म्हणून आपणच आनंदरूप आहोत, आपणच चित स्वरूप आहोत. शरीर जड आहे, संसार दुःखरूप आहे. आता आपण सत आहोत. कसे आहोत आता आपण? सत आहोत. कारण आपण नित्य आहोत. आपला काय होत नाही? नाश होत नाही. आणि या सगळ्यांचा काय होतो? नाश होतो. आतापर्यंत आपण ध्यानात घेतलं की याचा नाश होतो आणि आपला काय होत नाही? नाश होत नाही. याचा नाश कळाला म्हणजे वैराग्य होतं. काय विषयाचा नाश कळाला म्हणजे काय होतं? विषयाचं जडत्व कळालं म्हणजे देहात्मबुद्धी जाते. विषयाचा नाश कळाला तर विषयासक्ती जातात आणि विषयाचं मिथ्यात्व कळालं म्हणजे जगत सत्यत्व बुद्धी जाते. म्हणून विषयाचं काय कळावं आता आपल्याला? मिथ्यात्व कळायचं. आता अनित्यत्व नाही, काही नाही. आता अनित्यत्व घ्यायचं नाही, आता त्याचं मिथ्यात्व लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि मिथ्यात्व कोण्या पदार्थाचं लक्षात घ्या. कारण मिथ्या कशाला म्हणावं आणि अनित्य कशाला म्हणावं? ज्याची उत्पत्ती झाली आणि ज्याचा नाश होतो ते पदार्थ अनित्य आहेत. आणि ज्याची प्रतीती येते, उत्पत्ती नाही आणि नाश नाही, ज्याची फक्त प्रतीती येते आणि ज्यावेळेस प्रतीती नाही त्यावेळेस ज्याचा अभाव होतो, काय होतो त्याचा?
हा मग आणि ज्याचा अभाव प्रतीतीला आला ना त्याचा बाद होतो. म्हणजे ज्याचा बाद होतो ते कल्पित आणि ज्याचा नाश होतो ते उत्पन्न झालेलं आहे. चला मग आता ह्या जगाचा आपल्याला बाद लक्षात घ्यायचा. काय लक्षात घ्यायचा? हां आता याचा जेव्हा बाद लक्षात घ्यायचा तेव्हा आपलं अस्तित्व लक्षात घ्यायचं. याचा जेव्हा नाश लक्षात घ्यायचा तेव्हा आपलं नित्यत्व लक्षात घ्यायचं. काय काय कोण्या वेळेस काय बोलायचं आपल्याला? आपण नित्य आहोत आणि हे अनित्य आहे. यावेळेस निवड केली आपण. हे दुःख रूप आहे ना आपण आनंद रूप आहे. याचं दुःखत्व लक्षात घ्यायचं. आता याचा बाद करायचा तेव्हा आपलं अस्तित्व लक्षात घ्यायचं आणि आपलं अस्तित्व लक्षात घेऊन मग याचा बाद करायचा आपल्याला. चला मग आता आपल्याला आपलं अस्तित्व लक्षात घ्यायचं अगोदर की आपलं अस्तित्व की आपण आता बी आहोत. कारण आपल्या अस्तित्वाचा बाद होत नाही. कारण कोणाच्या अस्तित्वाचा बाद होत नाही? ज्याच्या अस्तित्वाचा कधी अभाव प्रतीतीला येत नाही, ज्याचा अभाव प्रतीतीला येत नाही त्याच्या अस्तित्वाचा बाद होत नाही. आणि ज्या पदार्थाचा अभाव प्रतीतीला येतो त्या पदार्थाचा काय होतो? बाद होतो. मग आता ज्या ज्या पदार्थाचा आपण थोडं चिंतन करू किंवा जेव्हा आपल्याला स्वप्न अनुभवाला आलं. काय अनुभवाला आलं? आपण आता शास्त्रयुक्त मांडल्यासारखं. चला ज्यावेळेस आपल्याला स्वप्न अनुभवाला आलं त्यावेळेस स्वप्नातले पदार्थ अनुभवाला आलेच की नाही? आलेच. आणि त्याला जाणणारे आपण बी होतो. म्हणजे स्वप्न बी अनुभवाला आलं ते बी पदार्थ होते. अनुभवाला आले तर नाही कसं म्हणता? म्हणून अनुभवाला आले तेव्हा काय म्हणलो आपण? आहे म्हणलोच की नाही? आहे. आणि त्याला जाणणारे आपणही होतो. मग स्वप्नही होतं आणि आपणही होतो जाणणारे. झालं. आता जागं झालो आपण. मग जागं झाल्यावर स्वप्नातली पदार्थ नाही राहिली पण स्वप्नाला जाणणारे आपण जागृतीला जाणायला राहिलोच का नाही? म्हणजे तिथले आपण आता राहिलो, तिथले पदार्थ नाही राहिले. मग ते पदार्थ मेले का? नाश झाला का त्या पदार्थाचा? तिथल्या शरीराचे काही मुर्दे पडले का? झाडाचे काय लाकडं झाले का? तिथल्या घराची काय माती राहिली का जागं झाल्यावर? मग स्वप्नातल्या पदार्थाचा जागं झाल्यावर अत्यंत अभाव झाला. काय झाला? हां कारणासह कार्याची निवृत्ती म्हणजे अत्यंत अभाव. म्हणजे ते कार्य बी नाही राहिलं आणि कारण बी नाही राहिलं. म्हणजे स्वप्नाचा काय झाला? अत्यंत अभाव झाला की नाही आता? आणि आता जर त्याचा अभाव बघा, अरे आपण एक बुद्धिमान माणसं, कशाला उत्पन्न झालेलं म्हणावं, कशाला भासलेलं म्हणावं आणि कशाला खरं म्हणावं हे आपल्याला कळत आहे. मग आपल्याला माहीत आहे कशाला भास म्हणावं आणि कशाला मरणारं म्हणावं. ज्याची उत्पत्ती होती नाश होतो त्याला मरणारं म्हणतो. आणि जे प्रतीतीला येतं आहे आणि ज्याचा अभाव होतो त्याला कल्पित म्हणतो. मग स्वप्न प्रतीतीला आलं पण जागं झाल्यावर त्याचा नाश झाला का अभाव झाला? मग आता स्वप्नाचा अभाव आपल्याला कळाला ना. मग आता ज्याचा अभाव आहे आपण म्हणतो ज्या पदार्थाचा आता अभाव आहे ते पदार्थ उत्पन्न झालेले नव्हते, भासलेले होते. कसे होते? हां. आणि त्याला जाणणारे आपण भासलेले का उत्पन्न झालेले का असलेले? असलेले. कारण तवाच आता आहोत आपण. झालं. तसं आता उत्पन्न झालेले नाही तर पहिलेच आपण ध्यानात घेतलं की ह्या शरीराबरोबर उत्पन्न झालो नाही तेव्हाच आपलं नित्यत्व ध्यानात घेतलं ना आपण. म्हणून आपण उत्पन्न झालेले नाही हा प्रश्नच नाही. आपण असलेले आहेत. कसे? मग स्वप्नात बी असलेले आणि आता बी असलेले. आणि स्वप्नात दिसलेलं किंवा तवा असलेलं म्हणा आणि आता नसलेलं. मग आता जर नसलेलं तर तवा भासलेलं. काय झालेलं ते आता? आता भासलेलं. तसं बाबा आता आपण जागं झालो. जागं झाल्यावर ही जागृती अनुभवाला यायली ना. मग ही जागृती अनुभवाला यायली ती आपल्याला यायली म्हणजे असलेल्याला यायली. आता कोणाला यायली? असलेल्याला. आता या असलेल्याला अनुभवाला यायली ती उत्पन्न झालेली यायली. पण हिला जर उत्पन्न झालेली म्हणा तर स्वप्नातीचा अभाव होता. जागृतीचा स्वप्नामध्ये जाणणाराच्या ठिकाणी काय होता? अभाव होता.
आत्ता ही जागृती अनुभवाला येत नव्हती म्हणजे हिचा काय मुर्दा पडलेला होता का? नाही. मग हिचं काहीच नव्हतं तेव्हा. हे शरीर नाही, पंचभूत नाही, जग नाही, कार्य नाही, कारण नाही, काहीच नाही. म्हणजे जागृतीचा स्वप्न पाहत असताना काय होता? अत्यंत अभाव होता. मग तेव्हा जर याचा अभाव प्रतीतीला आला, इतकी जर अक्कल आपल्याकडे की स्वप्नाचा जर आता अभाव प्रतीतीला येतो, तर मग जेव्हा प्रतीतीला आले तेव्हाच भासलेले होते. मग स्वप्नाचा जर आता अभाव, तर तेव्हा बी काय होता? अभावच होता. मग प्रतीती आली तर उत्पन्न होऊन आली का असलेली आली का भासलेली आली ती. म्हणून स्वप्न कसं होतं? भासलेलं. त्याच न्यायानं ही जागृती आपण जेव्हा स्वप्न पाहत होतो तेव्हा ही असलेली अनुभवाला म्हणजे तिथं अनुभवाला येत होती का? म्हणजे तेव्हा तिचा अभाव. जागृतीचा स्वप्नात काय होता? का नाश झाला होता? नाही. नाश झाला म्हणावं तर कारण राहायला पाहिजे होतं. नाश म्हणता येणार नाही. मग आता काय म्हणावं लागेल? अभाव. मग जागृतीचा जर स्वप्नामध्ये अभाव होता, मग तेव्हा जर हिचा अभाव होता, हे जर आपल्याला ज्ञान आहे, तर ज्या पदार्थाच्या अभावाचं ज्ञान असतं ते पदार्थ प्रतीतिकाली भासलेले असतात. म्हणून जागृतीच्या अभावाचं ज्ञान आहे का नाही आपल्याला? कुठं? स्वप्नामध्ये. जसं स्वप्नाच्या अभावाचं ज्ञान आहे का नाही? कुठं? जागृतीमध्ये. मग स्वप्नाच्या अभावाचं ज्ञान जागृतीत आहे म्हणून आपण स्वप्नाला भासलेलं ठरवलं. तसं जागृतीच्या अभावाचं ज्ञान स्वप्नामध्ये आपल्यालाच आहे ना. मग आपल्याला जर जागृतीच्या अभावाचं ज्ञान स्वप्नात आहे, ही जर माहिती आपल्याकडं आहे, तर जागृतीला भासलेलं म्हणायला काय अडचण आहे आता? म्हणून जागृती बी कशी आहे? ही सिद्ध झाली. म्हणा का न म्हणा पण सिद्ध अशी झाली. अरे स्वप्नाला भासलेलं म्हणा का न म्हणा पण सिद्ध झालं ना ते भासलेलं. म्हणून आपण म्हणलो ते भासलेलं होतं. तसं ही जागृती सिद्ध झाली. कशी? भासलेली आहे. आणि ही जर भासलेली आहे तर हिला भासलेली म्हणायला काही हरकत नाही. म्हणून अनुभवाला जरी येत असली, उत्पन्न झालेली जरी अनुभवाला येत असली, तरी ती उत्पन्न झालेली सिद्ध होत नाही. ती काय आहे? भासलेली आहे. म्हणून जागृती काय आता? भास आहे. आणि जागृती जर भास आहे तर भासाला कोणीतरी अधिष्ठान लागतं का नाही? हां. मग आणि आपण भासलेले का असलेले? झालं. आपण असलेली नी भासलेली. मग भासलेला अधिष्ठान कोण? असलेलं. मग या जगाचा अधिष्ठान कोण? आपणच. आणि मग आपणच जर जगाचं अधिष्ठान आहे आणि जग जर आपला भास आहे, मग जे अधिष्ठान आहे त्यालाच म्हणावं कुटस्थ, त्यालाच म्हणावं ब्रह्म, त्यालाच म्हणावं परमात्मा. हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण ते तर आपल्याकडेच आलं. आणि आपल्याकडं आल्यावर आता जगताचा काय झाला? बाद झाला. द्वैताचा काय झाला? बाद झाला. आता आपल्याकडे आलं म्हणायचं काम नाही राहिलं, कारण द्वैतच नाही राहिलं. उरला तो अवघा हरी. उरला तो कोण आहे आता? आता मी वर घेणं संपलं. कारण मी वर घ्यायला द्वैत राहिल्यावर मग मी वर घेता येईन आपल्याला. मी म्हणणं संपलं. मी म्हणणं गेलं दुरी. सचितानंद म्हणणे गेले दुरी. सचितानंद शिल्लक राहिलं. ते आपलं स्वरूप आहे. ते आपल्याला लक्षात घ्यायचे. तो आपल्याला निश्चय करायचा आहे. आणि त्याच सचितानंद परमात्मा स्वरूपाचं वर्णन महाराजानं ह्या पहिल्या ओळीमध्ये केलं. त्याच परमात्मा स्वरूपाला वंदन केलं. म्हणून महाराज म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.